या अखंड विश्वाच्या कल्याणासाठी, धर्मस्थापनेसाठी आणि दुष्ट अशा राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णुदेवांनी त्रेतायुगामध्ये राम अवतार घेतला या मृत्यू लोकामध्ये. आणि ज्या वेळेला भगवंतानं राम अवतार घेतला त्याच वेळी लक्ष्मी मातेने सुद्धा या पृथ्वी तलावरती अवतार घेतला, म्हणजेच सीता माता. हो, ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही निश्चित असते. तर मित्रांनो, चैत्र महिन्यामध्ये जी नवमी असते त्या नवमीला आपण रामनवमी म्हणतो आणि राम जन्म उत्सव आपण साजरा करतो. परंतु मित्रांनो, अखंड या विश्वाची माता म्हटलं जातं ते म्हणजे माता सीता. आणि माता सीतेचा जो जन्म उत्सव आहे तो दिवस म्हणजे वैशाख महिन्यातली नवमी, सीता नवमी त्याला म्हटलं जातं. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत या सीता नवमीचं रहस्य आणि माता सीतेच्या जन्माची सुंदर अशी कहाणी आज आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर अशी गोष्ट. लक्षात घ्या, या पृथ्वी तलावरती जो प्रत्येक जीव आहे आणि या सगळ्या जीवांच्या मधली जी सहनशीलता आहे ना, ती सगळी सहनशीलता माता सीतांच्या अंगी आहे. मित्रांनो, सीता मातेच्या जन्माची सुंदर अशी गोष्ट नक्की आपण शेवटपर्यंत ऐक, कारण सीता मातेचं ज्या जन्माची महती ऐकल्यानंतर तुमच्या घरातलं जे अन्न भांडार आहे, गहू ज्वारी बाजरी तांदूळ, जे अन्न भांडार आहे ते तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. बघा, कधीच कमी पडणार नाही. फक्त विश्वासानं ऐका आणि शेवटी आम्हाला कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी. कारण राम नामाची ताकद फार मोठी आहे. बघा, प्रभू रामचंद्रांच्या अगोदर सीता हा शब्द येतो. बघा, सीताराम. तर मित्रांनो, सुंदर अशा कहाणीला सुरुवात करूया आपण. एक ऋषीपुत्री होती आणि तिचं नाव होतं वेदमती. आणि ही वेदमती ना अतिशय सुंदर दिसायला होती, अतिशय सुंदर. इंद्राच्या अप्सरेला लाजवेल अशी ही वेदमती दिसायला सुंदर होती. आणि ही वेदमती घनदाट असणाऱ्या जंगलामध्ये तपश्चर्या करत होती. मित्रांनो, हा जो भाग आहे, आज हा भाग सध्या नेपाळमध्ये, पुढं कथेत येणारच आहे. आणि ही वेदमती तपश्चर्या करत होती, डोळे झाकलेले होते आणि तपश्चर्या करत होती भगवान श्री हरिविष्णुदेवांची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तपश्चर्या करत होती. आणि त्याच जंगलामधून लंकापती रावण चाललेला होता. आणि लंकापती हा रावणाचं लक्ष त्या ठिकाणी गेलं वेदमतीकडं. सुंदर असं ते सौंदर्य पाहून हा लंकापती रावणाची बुद्धी वाईट झाली. हो, रावण हा बुद्धिमंत होता, भगवान शिवशंकराचा भक्त होता, बलवंत होता, पंडित होता, परंतु बुद्धी या ठिकाणी फिरली. कारण रावण अहंकारी होता आणि रावणाच्या अहंकाराला याच ठिकाणी तडा लागणार होता. रावण जवळ गेला आणि वेदमतीला त्या ठिकाणी म्हणाला, हे वेदमती, तू का तपश्चर्या करतेस या ठिकाणी? काही तू तपश्चर्या करू नकोस, माझ्याबरोबर चल. मी लंकेचा राजा रावण आहे, सोन्याची लंका माझी आहे. मी तुला घेऊन जातो, तुझ्याबरोबर विवाह करतो आणि तुला राणी बनवतो. कशाला तपश्चर्या करते तू? रावणाचे हे शब्द ऐकताच वेदमतीनं रागानं पाहिलं रावणाकडं. आता रावण अहंकारी राग आला आणि या दुष्ट अशा रावणानं वेदमतीचे केस पकडले. बघा, जी वेणी होती ना ती पकडली, खेचू लागला हा रावण. मित्रांनो, लक्षात घ्या, स्त्रियांचे केस आणि ब्राह्मणाची चोटी म्हणजे शेंडी कधीच पकडू नये. बघा, आणि ज्यानं पकडली त्याचा शेवट झाला. महाभारताचा प्रसंग जर आपण पाहिला तर दुःशासननं माता द्रौपदीचं केस पकडले होते. बघा, कुरुवंशाचा नाच झाला पुढं सगळं. म्हणजे असं आहे, स्त्रियांचे केस कधीच पकडू नये भांडणामध्ये आणि कुणाची शेंडी पकडू नये, कारण पकडणाऱ्याचा शेवट हा निश्चय तसाच होतो आणि रावणाचा तसाच होणार होता. आता केस पकडल्यानंतर या वेदमतीजवळ खंजीर होता जवळ आणि या खंजीरानं वेदमतीनं आपली वेणीच कापली. बघा, आणि वेदमती दूर निघून गेली आणि रावणाच्या हातात केस राहिले. वेदमती दूर निघून गेल्यानंतर वेदमतीनं आपल्या कमंडलमधलं पाणी घेतलं आणि दुष्ट अशा रावणाला त्या ठिकाणी सांगितलं, रावणा, तू अहंकारी आहेस, भगवान शिवशंकर तुला प्रसन्न आहेत, अनेक अस्त्र शस्त्र सोन्याची लंका आहे तुझ्याकडं, परंतु तुझा आता शेवट होणार आहे आणि तुझ्या मृत्यूचं कारण मी ठरणार आहे, असा रावणाला त्या ठिकाणी शाप दिला. आणि हा वेदमतीचा आवाज गगनाला जाऊन भिडला. विजांचा कडकडाट त्या ठिकाणी झाला. बघा, एवढा आवाज जोरात वेदमतीचा, आणि वेदमती अदृश्य झाली त्या ठिकाणी. पुढे रावणानं या वेदमतीचं जे केस हातात होते ते केस बोलू लागले. केस म्हणू लागले, आम्हाला रक्त पाहिजे, रक्त पियाचे. आणि हा रावणच एक गर्जना केली तर हजारो ऋषी त्या ठिकाणी
ऋषीमुनी जंगलातले जमा झाले, कारण रावणाला एवढी भीत होते बघा सगळे. आणि रावणानं त्या ठिकाणी एक कलश तयार केला, सोन्याचा कलश. आणि या सोन्याच्या कलशामध्ये वेदमतीचे केस टाकले आणि सगळ्या ऋषींना सांगितलं की सगळ्यांनी थोडं थोडं रक्त द्या आणि हा कलश त्या ठिकाणी रक्ताने भरून टाका. आता सगळ्या ऋषींनी आपले हात कापले आणि हातातून जे रक्त येणार त्यानं हा कलश भरला रक्ताचा. आणि या कलशामध्ये या वेदमतीचे केस रावणाने बुडवले आणि हसू लागला रावण मोठ्यानं, तुला रक्त पाहिजे ना, रक्त घे. सगळ्या ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं, हे लंकापती रावणा, आम्ही तुला रक्तदान केले, परंतु हेच रक्त तुझ्या मृत्यूचं कारण होणार आहे. आता रावण रागवला आणि रागून त्या ठिकाणी साधू ऋषी मुनींना सांगितलं की हा कलश कुठंतरी नेऊन तुम्ही जमिनीत पुरा. साधूंनी सांगितलं की हे लंकापती रावणा, अरे ज्या ठिकाणी हा कलश पुरला जाईल, ज्या भागामध्ये पुरला जाईल त्या ठिकाणी पूर येईल, पाण्याचा अतिवृष्टी होईल. आता हा कलश पुरायचा कुठं? रावण तर निघून गेला. आकाशवाणी तशी झालती की ज्या ठिकाणी हा कलश पुरला जाईल त्याच ठिकाणी अतिवृष्टी होणार. आता विचार पडला की हा कलश पुरायचा कुठं? लक्षात घ्या, नेपाळमधली मिथिला नगरी, या मिथिला नगरीचा राजा जनक फार मोठी तपश्चर्या करणारा राजा, धर्मानं करणारा राजा. आणि हीच एक भूमी अशी होती की ती सहन करणारी होती. आणि या सगळ्या ऋषीमुनींनी या मिथिला नगरीमध्ये राजा जनकाचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी हा कलश जमिनीत जाऊन पुरला. बघा घटना कशा घडतात पुढे बघा, विधीचं विधान खरं कसं होतंय. या मिथिला नगरीमध्ये फार मोठा दुष्काळ पडला. कलश पुरल्यानंतर शेती पिकायची बंद झाली. पाऊस नाही म्हणल्यावर शेती पिकणार कशी? विहिरींना पाणी नाही, नद्या नाले आटायला लागले. आणि या जनक राजाने सभा भरवली आपल्या राज्यात मोठी. आता याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. सगळे साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी आले. सगळ्यांना विचारलं काय करायचं उपाय याच्यावर, दुष्काळ तर पडलाय. तपश्चर्या करणाऱ्या ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं की हे राजा जनक, तुम्हाला स्वतः आता शेतात जाऊन नांगर हाणावा लागेल, आऊत त्यावेळेला पाऊस पडेल. अहो राजानं होकार दिला. राजा म्हणला मी नांगर हाणतो, माझी प्रजा जगली पाहिजे. आणि ह्या जनक राजानं सोन्याचा नांगूर केला आणि 2 बैल बघा झोपली. तो नांगूर आपल्या शेतामध्ये राजा हाणू लागला. 4-5 तास गेली आणि नंतर अचानक त्या नांगराच्या फळाला एक सोन्याचा कलश त्या ठिकाणी लागला आणि बैल थांबली बघा, उटी लागल्यासारखं. राजा जनकानं पुकारलं, सैन्य होतं जवळ आणि त्या पेटीतून दिव्य असा प्रकाश बाहेर येत होता. आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. आकाशातून अखंड विश्वाची मालकीन माता लक्ष्मीने त्या ठिकाणी बघा स्वतःचा जो प्रकाश आहे दिव्य तो त्या कलशामध्ये सोडला वरून आकाशातून. आणि सुंदर असं मुलगी त्या कलशातून बाहेर आली, अतिशय सुंदर की हजारो सूर्यांचं तेज कमी पडल. आणि ती म्हणजे सीता माता. आणि जी वेदमती होती, लक्षात घ्या, वेदमतीचं जे केस होतं ना त्या कलशात, ती वेदमती सीता मातेच्या नखात गेली. नखात वेदमती. आणि एक आकाशवाणी त्या ठिकाणी झालेली की हाच रावणाचा शेवट. तर मित्रांनो, अशा प्रकारे सीता माता त्या ठिकाणी भूगर्भातून बाहेर आलेली आहे. कारण सीता माता कुठल्याही मातेच्या गर्भातून येणार नव्हती बाहेर, कारण एवढं तेज होतं की या पृथ्वी तलावरील कुठलीही माता हे तेज सहन करू शकत नाही. म्हणून गर्भातून आली सीता माता बाहेर, म्हणजेच लक्ष्मी माता. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही निश्चित असते. आणि पुढे नंतर आपल्या सगळ्यांना माहिती की सीता मातेचा त्या ठिकाणी विवाह प्रभू रामचंद्रांच्या बरोबर झाला. आणि पुढे याच प्रकारे सीता माता आणि ही जी वेदमती आहे हे रावणाच्या मृत्यूचं कारण ठरलं बघा. आणि दुष्ट अशा रावणासोबत. तर मित्रांनो, ही मिथिला जी नगरी आता नेपाळमध्ये बघा आज सुद्धा. आणि आज सुद्धा नेपाळमध्ये जी वैशाख महिन्यातली नवमी म्हणजेच सीता नवमी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते बघा, आनंदात. अगदी आज सुद्धा आपण टीव्हीवरती बातम्याच्या माध्यमातून पहा. म्हणून मित्रांनो, सीता नवमीच्या दिवशी सीतामातेचं आपल्या घरी नक्की पूजन करा मनापासून. ज्या घरामध्ये सीतामातेचं पूजन होतं त्या घरामधलं अन्न भांडार धान्य धुन्य कधीच कमी पडणार नाही. मित्रांनो, विश्वासानं ऐका आणि विश्वासानं सीतामातेचं सीता नवमी दिवशी पूजन करा बघा. तुम्हाला कधीही धान्य कमी पडणार नाही, बरकत येणार ही निश्चित. आणि सुंदर अशी सीतामातेच्या जन्माची जर कहाणी आवडली असेल आपल्याला तर आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.